आमची भूमिका ठरवणारे भाजपा कोण? गरज भासले की म्हणायचे हे आमचेच आहेत, पण आमची भूमिका आम्ही ठरवू, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला दिला आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांकडून शिवसेना शिंदे पक्षाला गृहीत धरून सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात आला. यावरून मंत्री शंभूराजे देसाई यांनी भाजपला इशारा देत सांगली जिल्हा परिषदेमध्ये कोणासोबत जायचे त्याबाबत नूतन सदस्य आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून ठरवलं जाईल. त्याबाबतचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात येईल आणि अंतिम आदेशानंतरच सांगली जिल्हा परिषदेमध्ये नेमकं कोणाबरोबर जायचे असे देखील शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. घेताना पाठीमागं जे अनुभव आलेत आम्हाला ते सगळे अनुभव पाठीची गाठ बांधून आम्ही योग्य असेल ती भूमिका घेऊ. राज्यात बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर भाजप राष्ट्रवादीला जवळ करते आणि शिवसेना लांब करते असं घ्यावं. नाही, मला काय म्हणायचंय, राष्ट्रवादी अजितदादा गट सुद्धा महायुतीतलाच आहे, शिवसेना सुद्धा महायुतीतलाच आहे. त्यामुळं आता कसं असतं, ज्यांची सदस्य संख्या जास्त त्यांच्या हातामध्ये सूत्र असतात की कुणाशी बरोबर घेऊन सरकार सत्ता स्थापन करायची, तो त्यांचा चॉईस आहे. त्यामुळं त्यांनी काय वाटलं, त्यांनी काय भूमिका घेतली, काही हरकत नाही आम्हाला त्याच्याबद्दल. राष्ट्रवादीला घेतलं तरी काय, ती सुद्धा महायुतीतला एक घटक पक्ष आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत आम्हाला काही दुःख व्हायचं कारण नाही. महापालिकेची गोष्ट वेगळी होती, जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला सत्ता होऊ शकत नाही, अशा वेळी भाजप अजून सुद्धा तुम्हाला गृहीत धरलं जात आहे. नाही, मी म्हणणार होतो मगाशी, पण मी आवरलं बोलायचं. आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण? ते आम्ही वेगवेगळं लढलो ना. आमच्या धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांची कमळचे चिन्ह होतं, त्यांच्या कमळ चिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं. आम्ही वेगळं लढलोय. आता वेगळं लढल्यानंतर सुद्धा गरज भासली की म्हणायचं नाही ते आमचेच आहेत, ते आमच्याबरोबर. अहो, आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही आमची भूमिका ठरवू ना. आणि आमचे निर्णय मी मागं देखील आपल्याला सांगितलं, बघा, उभं राहणं, निवडून येणं आमच्या हातात आहे. निवडून आल्यावर काय भूमिका घ्यायची, सरकार स्थापन करायची, ही शिवसेनेमध्ये आदेश चालतो. तो आदेश आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब देतील ना आम्हाला. म्हणून मी म्हणलं की माझी आजची सदस्यांच्या बरोबरची चर्चा उद्या किंवा परवा मी मुंबईला गेल्यावर माननीय शिंदेसाहेबांच्या कानावर घालेन. सगळं भाजपकडे किती संख्या आहे, समोर किती संख्या आहे, आपण कशी निर्णायक आहोत, ही सगळं सूत्र हे माननीय शिंदेसाहेबांच्या समोर मी आणि अनिल सुहास भैयासाहेब आम्ही मांडू. साहेब सांगतील आम्हाला काय भूमिका घ्यायची ती. चंद्रपूरमध्ये भाजपनं